आजचा व्हिडिओचा विषय एकदम हॉट टॉपिक आहे। आज आपण पॅरेंट्स टीचर मीटिंग मध्ये म्हणजेच पालक सभेत पालकांना म्हणजेच पॅरेंट्सना उपयोगी पडली जाणारी इंग्लिश वाक्य बघणार आहोत। पालकांचा सगळ्यात आधी हा प्रश्न असतो टीचर्सना की माझं मूल वर्गात कसं वागतं, तर त्याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं। हाऊ डज माय चाइल्ड बिहेव इन क्लास। असे कोणते निवडक क्षेत्र आहेत ज्यावर माझ्या मुलाने काम केले पाहिजे। What are some specific areas for my child to work on? माझं मूल वर्गातील चर्चांमध्ये सहभागी होतं का। Does my child participate in class discussions? माझ्या मुलाच्या सामाजिक किंवा वर्तनाविषयक काही चिंता आहेत का। Are there any social or behavioral concerns about my child? माझं मूल त्याच्या वर्गमित्रांबरोबर कसं संवाद करतं। How does my child interact with their classmates? माझ्या मुलाच्या वाचन आणि गणितातील प्रगतीबद्दल तुम्ही मला सांगू शकाल का। Can you tell me about my child's progress in reading and maths? काही आगामी प्रोजेक्ट्स किंवा असाइनमेंट्स आहेत ज्यासाठी आम्ही तयार राहिले पाहिजे। Are there any upcoming projects or assignments we should prepare for? आम्ही आमच्या मुलाची प्रगती किती वेळा तपासली पाहिजे। How often should we check in on our child's progress? तुम्ही माझ्या मुलासाठी काही अभ्यासेतर उपक्रम सुचवू शकता का। Are there any extracurricular activities you recommend for my child? माझं मूल अभ्यासक्रमाशी अनुरूप आहे ना, म्हणजेच माझं मूल अभ्यासक्रमात मागे तर नाही ना। Is my child keeping up with the curriculum? माझ्या मुलाची उपस्थिती आणि वक्तशीरपणा कसा आहे। हाऊ इज माय चाइल्ड्स अटेंडन्स अँड पंक्च्युअलिटी। तुम्ही माझ्या मुलाच्या अलीकडील चाचण्या आणि असाइनमेंट्सवर अभिप्राय देऊ शकाल का। कॅन यू प्रोव्हाइड फीडबॅक ऑन माय चाइल्ड रिसेंट टेस्ट अँड असाइनमेंट्स। माझ्या मुलाच्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्यासाठी कोणते मार्ग आहेत। व्हॉट आर सम वेज टू इम्प्रूव्ह माय चाइल्ड स्टडी हॅबिट्स। माझ्या मुलाच्या वर्तन आणि सहभागासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत। व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स फॉर माय चाइल्ड्स बिहेवियर अँड पार्टिसिपेशन। माझ्या मुलाला मी घरी शिकताना कशी मदत करू शकते। हाऊ कॅन आय सपोर्ट माय चाइल्ड्स लर्निंग ॲट होम। माझ्या मुलाच्या शिक्षणातील कोणतीही कमतरता कशी भरून काढू शकतो। हाऊ कॅन वी ॲड्रेस एनी गॅप्स इन माय चाइल्ड्स लर्निंग। तुम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि ग्रेडिंग कसं करता। हाऊ डू यू असेस अँड ग्रेड स्टुडंट्स। माझ्या मुलाला काही विशिष्ट कौशल्ये किंवा विशिष्ट विषयांमध्ये रुची आहे का। डज माय चाइल्ड एक्झिबिट एनी पर्टिक्युलर टॅलेंट और इंटरेस्ट इन स्पेसिफिक सब्जेक्ट्स। माझे मूल कला आणि शारीरिक शिक्षणासारख्या गैर शैक्षणिक उपक्रमामध्ये कसे आहे। हाऊ डज माय चाइल्ड परफॉर्म इन नॉन अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज लाईक आर्ट अँड फिजिकल एज्युकेशन। मूल शैक्षणिक दृष्ट्या त्याच्या समवयस्काच्या तुलनेत कसं आहे। हाऊ इज माय चाइल्ड परफॉर्मिंग अकॅडमिकली कम्पेअर्ड टू देअर पियर्स। जर माझ्या मुलाला अतिरिक्त मदतीची गरज लागली तर कोणती संसाधने म्हणजेच रिसोर्सेस उपलब्ध आहेत। व्हॉट रिसोर्सेस आर अवेलेबल इफ माय चाइल्ड नीड्स एक्स्ट्रा हेल्प। माझं मूल आव्हानांना आणि अवघड कामांना कशी प्रतिक्रिया देतो। हाऊ डज माय चाइल्ड रिस्पॉन्ड टू चॅलेंजेस अँड डिफिकल्ट टास्क। माझ्या मुलाची सांघिक आणि वैयक्तिक कार्यांमध्ये कशी कामगिरी आहे। हाऊ डज माय चाइल्ड परफॉर्म इन ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल टास्क। माझ्या मुलाने अलीकडेच आजारपणामुळे शाळा चुकवली, तो राहिलेला अभ्यास कसा पूर्ण करू शकतो। My child recently missed school due to an illness. How can he catch up on the missed studies? आम्ही चुकलेल्या म्हणजेच न झालेल्या असाइनमेंट्स वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्राथमिकतेने कशा हाताळू शकतो। How can we prioritize the missed assignments to ensure that they are completed on time? चुकलेल्या स्पर्धा आणि परीक्षा पुन्हा देण्यासाठी काय पॉलिसी आहे। What is the policy for making up missed quizzes or exams? भविष्यातील गैरहजेरीमध्ये माझ्या मुलाला मागे पडण्यापासून आम्ही कसे रोखावे। हाऊ कॅन वी प्रिव्हेंट माय चाइल्ड फ्रॉम फॉलिंग बिहाइंड इन फ्युचर अब्सेन्सेस। माझ्या मुलाच्या कोणत्याही समवयस्काच्या संबंधात अडचणी आहेत का। आर देअर एनी पीयर रिलेशनशिप्स माय चाइल्ड स्ट्रगल्स विथ।
माझ्या मुलाला दडपल्यासारखे वाटू नये म्हणून त्याचा अभ्यासाचा ताण व्यवस्थित हाताळण्यासाठी तुम्ही कसे सुचवाल? हाऊ डू यू रेकमेंड माय चाइल्ड टू मॅनेज देअर स्टडी लोड टू अवॉइड बिंग ओव्हरवेल्म्ड? आजारी पडल्यामुळे चुकलेल्या किंवा न झालेल्या असाइनमेंटच्या मुदती मागे पुढे होऊ शकतात का? इज देअर फ्लेक्झिबिलिटी इन डेडलाईन्स फॉर असाइनमेंट्स मिस ड्यू टू इलनेस? गैरहजेरीमुळे निर्माण झालेल्या समजुतीतील अंतर आपण दूर कसे करू शकतो? हाऊ कॅन वी ॲड्रेस द गॅप्स इन अंडरस्टँडिंग दॅट मे हॅव रिझल्टेड फ्रॉम द अब्सेन्स? माझा मुलगा शाळेत खोड्या काढतो का? डज माय चाइल्ड प्ले प्रँक्स ॲट स्कूल? माझ्या मुलाला अभ्यासात मागे राहिलेला भरून काढताना जर आम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्याशी संपर्क साधण्याचा तुमचा आवडता मार्ग कोणता? What is your preferred method of communication if we have questions while my child is catching up? तर आम्ही सांगितलेली ही वाक्य तुम्हाला PTM मध्ये नक्कीच उपयोगाला येतील. या संदर्भात तुम्हालाही अजून काही वाक्य माहिती असतील तर तीही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.